समीर एका मोठ्या IT कंपनीत काम करायचा. तो हुशार होता, कामात चोख होता, पण मनातून खूप भित्रा होता. त्याला सतत एकच भीती वाटायची. जर माझं प्रेझेंटेशन चुकलं तर, जर बॉस रागवले तर, जर माझी नोकरी गेली तर, जर माझं भविष्य अंधकारमय झालं तर. या भीतीमुळे त्याच्या कामावर त्याचा परिणाम होऊ लागला. एके दिवशी त्याच्या कंपनीत खूप मोठे संकट आले. एका महत्त्वाच्या क्लायंटचा डेटा क्रॅश झाला. सर्व मोठे इंजिनियर्स हात टेकून बसले होते. समीरला ते दुरुस्त करता येत होते, पण भीतीपोटी तो पुढे येत नव्हता. त्याला वाटले, जर माझ्या हातून काही चूक झाली तर पोलीस केस होईल आणि मला दंड बसेल. तेव्हा त्याचे एक जुने मार्गदर्शक तिथे आले आणि त्यांनी समीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, समीर, तू कशाला इतका घाबरतोयस? तू तुझ्या कलेवर, तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. तू एवढी वर्ष जे शिकलास तो अनुभव म्हणजे राम हा तुझ्या पाठीशी आहे. जर तू धैर्याने उभा राहिलास तर समोर कितीही संकट आले, म्हणजे समोर तुझे कठोर बॉस असले, ते संकट असलं तरी ते तुला हरवू शकणार नाहीत. तुझी भीती तुला अपयशी ठरवेल, तुझी चूक नाही. समीरने त्या क्षणी मनातील धाक सोडून दिला. त्याने पूर्ण एकाग्रतेने काम सुरू केले. त्याच्या मनात आता भीती नव्हती, तर आपल्या ज्ञानावर ईश्वराचा आशीर्वाद आहे असा विश्वास होता. काही तासातच त्याने तो अवघड प्रॉब्लेम सोडवला. जो बॉस आधी ओरडणार होता असे त्याला वाटले होते, तोच आता समीरचे कौतुक करू लागला. म्हणजेच काय, भवाच्या भये म्हणजे आजच्या जगातील एन्झायटी आणि भविष्याची चिंता. लंडी म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर संशय घेणारा माणूस. रघुनायक म्हणजे आपल्या पाठीशी असलेले आपले आई वडील, गुरु, आपले ज्ञान आणि दैवी शक्ती ज्यावर आपला विश्वास आहे. आणि दंडाधारी म्हणजे बाहेरील कडक कायदे, रागीट अधिकारी किंवा जीवघेणी स्पर्धा. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. श्रीराम. तात्पर्य, जेव्हा आपण स्वतःच्या मेहनतीवर आणि देवावर विश्वास ठेवून भीती झटकून देतो, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला वाकवू शकत नाही.